मित्रांनो, इलेक्टोरल बॉन्ड्स नक्की काय आहेत चला जाणून घेऊया. मित्रांनो, यामध्ये कोणतीही पॉलिटिकल पार्टी कोणाकडून कितीही पैसे घेते. म्हणजेच काय, तर एखादी पॉलिटिकल पार्टी कोणत्याही कंपनीकडून किती पैसे घेते म्हणजेच वर्गणी घेते नको, चंदा घेते म्हणूया. हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला माहित नसतं. मार्केटमध्ये असलेल्या कंपन्यांकडून पॉलिटिकल पार्टींना चंदा भेटायचा, मग तो कितीही मोठ्या प्रमाणात असेल सांगता येत नाही. आणि या दोघांच्या मध्ये येतं सुप्रीम कोर्ट आणि सांगतंय की तुम्हाला जर फेअर वोटिंग करायचे असतील, फेअर इलेक्शन्स करायचे असतील, तर सामान्य माणसांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि मित्रांनो, यामध्ये पैसा कोणाला किती आणि कसा आणि केवढा मिळतो हे सामान्य माणसाला माहित नव्हतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रॉनिक्स बॉन्ड्स जे कंपन्या घेत होते, तसेच मित्रांनो काही कंपन्या मार्केटमध्ये एवढा पैसा कमवत पण नव्हते, परंतु गव्हर्नमेंट बॉन्ड त्यांच्याकडे खूप सारे होते. तसेच मित्रांनो, यामध्ये असे कळाले की ज्या कंपन्या पॉलिटिकल पार्टींना डोनेट देतात, पुढे जाऊन त्या पॉलिटिकल पार्टी त्या कंपन्यांना गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आणून देतात. तर मित्रांनो, हा होता इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा प्रकार. तर मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे? व्हिडिओ नक्की आवडल्यास मित्रांनो शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.